श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम,
राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। राम जय जय राम। हरे हरे। संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। चला भाग्यवंतांनो चला। संतन के संग लाग रे तेरी अच्छी हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। हाँ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। हाँ होए तेरो सब काम रे। हाँ होए तेरो बड़ काम रे तेरी अच्छी बनेगी। संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग कर पुण्य कमाई। 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 हाँ राम चरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी।
जी की बन गई प्रहलाद की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हाँ गुरु जी की बन गई प्रहलाद की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हाँ हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 माता रानी की जय महारानी की जय। महारानी की जय। माता रानी की जय महारानी की महारानी जय। की जय। महारानी की जय। बोलो जगदम्बा माता की जय जय जय। बोलो जगदम्बा माता की जय जय। बोलो जगदम्बा माता की जय जय जय। बोलो जगदम्बा माता की जय जय। माता रानी की जय महारानी की महारानी जय। की जय। महारानी की जय। माता रानी की जय महारानी की जय। महारानी की जय। महारानी की जय। बोलो जगदम्बा माता की जय जय 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 जय। माता रानी की जय महारानी की माता रानी जय। की जय। महारानी की जय। माता रानी की जय महारानी की माता जय। रानी की जय। महारानी की जय। माँ काली माँ काली माँ काली जय काली जय काली जय काली जय काली जय काली जय काली। जय काली जय काली जय काली। जय काली जय काली जय काली। जग जननी तू माँ काली जय काली जय काली जय काली। जगत जननी तू माँ काली। जय काली जय काली जय काली। जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे दुर्गे दुर्गा तुम्हारी जय दुर्गे। जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। तारणहारी जय दुर्गे संकट निवासी जय दुर्गे। जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे माता काली जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे। जगदम्बा माता की
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं कंसचानूरिमर्दनम् देवकी परिमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजेयं वानरयुक्तमत्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। हिमालय से ऊंची है मैया पर पत्थर से कठोर नहीं। सागर से गहरी है लेकिन मेरी दुर्गा मैया सागर से खारी नहीं। हवा से भी ज्यादा है लेकिन हवा से उड़ाती नहीं। अगन से तेज है लेकिन मेरी मैया हवा से उड़ाती नहीं। चराचरामध्ये वास करणारी आणि त्या आई भगवतीची चिदविलास शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने भोलेनाथांच्या कृपेने प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आणि हनुमंतरायाच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने तरुण मंडळीच्या नियोजनाने संयोजनाने आणि वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनाने आणि तसेच सर्व देणगीदार तसेच सर्व अन्नदाते द्रव्यदाते आणि या ठिकाणी श्रमदान सुद्धा करणारे जसं द्रव्यदान अन्नदान वस्त्रदान असे दान आहेत जलदान असे तसं जीवनामध्ये श्रमदान सुद्धा फार महत्वाचं आहे। या भगवत कार्यामध्ये साध्या पट्ट्याही टाकल्या तरी फल आहेच बरं का। कोणतीही सेवा करा या ठिकाणी फल आहे। आणि एक म्हण आहे करेगा सेवा तो मिलेगा मेवा। हाँ करेगा सेवा तो है कि नहीं। अगर सेवा नहीं करेगा तो तुझे मेवा भी नहीं मिलेगा।
कोणतीही सेवा असेल, किती आनंदात टाळी वाजवते, हा पूर्ण रंगून, आहे की नाही, काहीच स्वार्थ नाही, आहे की नाही, कोणता आहे, आणि टाळी किती तालात आहे, किती ताल पक्का आहे टाळी वाजवायचा आहे की नाही, हा म्हणजे भगवान परमात्मा प्रत्येकाला काही ना काही गुण देतो, तसं ते एकदम तालातलं आहे, नाचतं बी तर एकदम तालात, आहे की नाही, जास्त जागा घ्यायचं काम नाही, जागच्या जागी पण किती, हा निस्ता ताल, आहे की नाही, मी तर पाहतच राहतो, असं वाटतं बंदच नाही करायचं, ते टाळी वाजवूनच पाहत राहायचं, आहे की नाही, नाचलं बी काल तर किती तालामध्ये, हो वा 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 वा, आहे की नाही, मी तर म्हणतो बँड मध्ये हजारो नाचत असतील पण याचा ताल कोणाचाच नसेल, आहे की नाही, हा वा जी वा. आणि ही भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती आहे, कोणता स्वार्थ नाही ना मामा, आहे की नाही, काही बिलकुल नाही, म्हणजे 100% फल आहे की नाही, हा. आणि आपण सर्व या ठिकाणी जाणकार मंडळी आहोत, आणि मी तर म्हणेल पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा चटाक पेढा खाल्लेला चांगला, आहे की नाही, हो तसं 10,000 लोक, 20,000 लोक, 50,000, आहे की नाही, एवढे श्रोते, हा पण तुमच्यासारखे म्हणजे पेढ्यासारखेच आहे मोजके, हा कमी का असे ना, हा म्हणजे गिराईक एकच लागावं पण लाखाचा धंदा व्हावा, आहे की नाही, नितन गिराईक आले सगळे पुड्यान पाड्यावाले झाले, आहे की नाही, दिवसभर धंदा केला तर 500 बी झाले नाही समजा, आहे की नाही, तुझं एकच करायचं पण ठोक गिराईक लाखाचं, तसे तुम्ही आहे, हा. आणि कालच्या सत्रामध्ये आपण सूर्यवंशामध्ये आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि देवी भागवतामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र, सीतामातेचं चरित्र येण्याचं काय कारण ते पाहिलं आपण. आई भगवतीच्या कृपेने आणि दशरथ राजाला ते पुत्र संतानाची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. कोणतेही कार्य जर आपलं सुरळीत पार पाडायचं जर असेल किंवा पळावं अशी इच्छा असेल तर त्या आई भगवतीच्या शक्तीशिवाय कोणतेही कार्य होतच नाही. आणि उंच शिखरावरती ते कुमारिका तपत करत असताना रावणाने हात पकडल्यानंतर, आणि ते साधारण कोणती कुमारिका नाही तर ती कोण आहे, ही आई भगवती आहे. आणि त्या आई भगवतीने सांगितलं रावणाला की तुझ्या मरणाचं कारण मीच बनेल, म्हणून रावणाचं मरणाचं कारण मीच बनेल हे पाहण्यासाठी फार महत्वाचं चिंतन आहे. तसेच नवरात्र व्रत प्रथम कुणी केलं हे पाहत असताना म्हणून प्रभू रामचंद्रांचं चरित्र आलं. आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न मोठे झाल्यानंतर गुरुच्या आश्रमामध्ये जातात, महालामध्ये येतात, आणि विश्वामित्रांचा यज्ञ, त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी निघाल्यानंतर पूर्ण रामकथा नाही येणार नाही, तर त्या ठिकाणी ताटिका नावाची राक्षसी धावून येते. विश्वामित्र रामचंद्र लक्ष्मणाच्या अंगावर, आणि विश्वामित्रांनी सांगितलं रामा अरे हिचा वध तुझ्याशिवाय कोणी करणार नाही. आणि रामचंद्रांनी एका बाणामध्ये तिचा वध केला, पण तरी सुद्धा मोक्ष दिला असा शब्द आहे. पुतना वध नाही, पुतना मोक्ष, ताटिका वध नाही, ताटिका मोक्ष, याच्यातही काही असेल की नाही. हा हा, ये काही बाण
प्राण हरलीना दीन जानी निज पद दीना सिया राम जय जय राम सावली द्या राम सिया राम जय जय सावलीत बसा. राम हो एकही बाण प्राण हरलीना दीन जानी निज पद दीना हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 मंगल भवन अमंगल हरि करहु सुदशरथ अजीर बिहारी हे राम 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 हे राम 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 हे राम. आणि एका बाणामध्ये तिला मोक्ष मिळून दिला आणि नंतर विश्वामित्राचा यज्ञ आणि त्या यज्ञाला सुरुवात झाली. आपला जीवनरूपी यज्ञ जर पूर्ण करायचं असेल, जीवनरूपी यज्ञ जर पूर्ण करायचं असेल तर जीवनामध्ये दोन गोष्टी येणं गरजेचे आहे, ते सत्य आणि समर्पण. जोपर्यंत सत्य आणि समर्पण जीवनात येत नाही तोपर्यंत जीवनरूपी यज्ञ काही पूर्ण होत. आणि सत्य म्हणजे रामचंद्र. सत्य काय? राम आहे की नाही? हे जगत मिथ्य आहे. सत्य काय? रामचंद्र. म्हणून एखाद्याला नेत असताना टाळ मृदंग विणा वगैरे नसेल समजा ते अंत्ययात्रेमध्ये मग निष्ठे म्हणत चालतात लोक. काय म्हणतात? आहे ना, रामनाम सत्य, रामनाम सत्य, रामनाम आहे की नाही? हा, म्हणजे ते नामच सत्य आहे. हे केव्हा कळलं? बोला, आहे की नाही? हा, बाकीचे लोक ते नामचिंतन करत चालतात ना, बोलतात पण आहे की नाही? हा, पण राम नाम सत्य आहे. चला, हिंदू सांगायची गरज नाही. म्हणून सत्य जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. जीवनरूपी यज्ञ पूर्ण करायचं आहे ना, मग ते राम नाम जीवनात येणं गरजेचं आहे. हो, ते सत्य आहे. बोलू नका बरं का. अहो, रामापेक्षाही ते नाम मोठं आहे. राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, जो जपे उसका बन जाए काम. राम से बड़ा राम का नाम. मुखात जर राम नाम असेल तर त्याला राम बी मारू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर पुढे येणारा प्रसंग हनुमंतरायाचा अधिष्ठान असल्यामुळे ज्या वेळेला राम राज्य अभिषेक प्रसंग आहे त्यावेळेला विश्वामित्र त्या ठिकाणी आहे आणि दर्शनाची बारी लागली विश्वामित्रांच्या. आणि नारदांनी कानात सांगितलं विश्वामित्रांच्या की हनुमंताने काय म्हटलं. विश्वामित्र म्हणतात काय काय म्हणायचं हनुमंताला. म्हणजे जाऊ द्या, तुम्हाला कशाला विनाकारण सांगायचं.
विश्वामित्र मित्राने सांगितलं, नारदा काय म्हटलं हनुमंताने? आला ना संशय. म्हणे हनुमंताचं असं म्हणणं आहे, जो विश्वामित्र तुम्हाला माहिती नाही का कसा आहे, एवढाच शब्द, आणि त्याच्या दर्शनासाठी बारी लावली असं म्हटलंय. म्हणे हो. आणि विश्वामित्र तिथून निघाले. आणि विश्वामित्र निघाल्यानंतर रामचंद्र म्हणाले, रागावण्याचं काय कारण? म्हणे माझा अपमान झाला. आणि विश्वामित्र तर कसे आहे, तपस्वी आहे पण शांत नाही. हो आहे की नाही? काही शांत आहे तर तपस्वी नाही आहे, पण तपस्वी आहे तर शांत नाही. 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ करून आहे की नाही खाणारे तपश्चर्या करणारे विश्वामित्र शांत नाही. निघाले रागामध्ये. रामचंद्राने सांगितलं, ज्याने तुमचा अपमान केला असेल ना, तुम्ही जाऊ नका. ज्याने तुमचा अपमान केला असेल त्याचा शिरच्छेद करेल. चांगलं लक्ष द्या. काय म्हटले? ज्यानेही तुमचा अपमान केला असेल त्याचा शिरच्छेद करेल, जिवंत ठेवणार नाही त्याला. तुम्ही जाऊ नका. कुणी केला तुमचा अपमान? म्हणे हनुमंतरायाने. झाली नापत आता. ज्याने सीता मातेचा शोध घेतला, ज्याने सेतू बांधायला मदत केली, राक्षस मारायला मदत केली, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर द्रोणागिरी आणायला मदत केली, हा है की नाही? हा दास्यत्व भक्ती ज्याने पत केली, हा रामचंद्र. पण शब्द गेला ना की ज्याने तुमचा अपमान केला असेल त्याला जिवंत ठेवणार नाही. आणि रघुकुलाची रीत तेच चालत आली. काय? रघुकुला रीत सदा चली आई, प्राण जाई परिवचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. आणि रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली, म्हणजे शब्द दिला, वचन दिलं. हनुमंताला जाऊन सांगितलं नारदांनी. कारण नारदांचं काय काम आहे, इकडचं तिकडे तिकडचं. पण व्यवहारामध्ये आपण नारदांचं चरित्र वेगळंच करून टाकलं. अहो तो कडीचा नारद आहे. अरे नारदांच्या चहाडी लावण्यास सुद्धा जगाचं हित होतं. संत आहेत असो. आणि रामचंद्र तुम्हाला मारायला येतात, हनुमंतराया प्राण वाचवा. म्हणजे लपून बसा कुठंतरी. बरं का? काय सांगितलं? हा लपून बसा. हनुमंतराय म्हणले लपून बसायची गरज नाही. अहो म्हणे रामचंद्रांनी तसं संध्याकाळपर्यंत जिवंत ठेवणार नाही विश्वामित्राचा अपमान करणाराला. म्हणजे मी कुठं अपमान केला? हनुमंतराय म्हणतात, मी विश्वामित्रांचा अपमान केलाही नाही, त्यांचं नाव घेतलं नाही. हे कसं काय झालं? नारदाने सांगितलं, बा आपल्याला काही माहिती नाही, करणारी कोण आहे की नाही. पण तुम्ही आता तुमचं पा. हनुमंतरायने काहीच केलं नाही, आसन लावलं आणि राम नामाचा जप करायला सुरुवात केली. राम राम राम. आणि या वाणीने बोलायचं काम नाही, आतमध्ये राम राम नाम चालू आहे. होट कंठ चाले नहीं जीव्यार टेनाना. हा होट कंठ चाले नहीं जीव्यार टेनाना. राम हमारा जप करे हम बैठे आराम. ये राम
राम राम राम हे राम 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 हे राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम 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 होठ कंठ चाले नहीं जीव्यार टेनना होठ कंठ चाले नहीं जीव्यार टेनना राम हमारा जप करे हम बैठे आराम हे राम 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 ये राम राम हे राम 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 हे राम 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 आणि हनुमंतरायाने डोळे बंद केले हे ओटही बंद आहे बोलायचं काम नाही ना है की नाही राम हमारा जप करे हम बैठे एकदा का सवय झाली की आपल्याला जप करायची गरज नाही पडत है की नाही आपोआप ते नाम कळलं ना आपोआप जप ज्ञानदेव मौन आणि जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा हरिपाठात सुद्धा म्हटले की नाही ज्ञानोबराय म्हणतात आम्ही मौन आहे आम्हाला बोलायची गरज नाही हो पण आमचा जप करायचं काम कोण करते ज्या धरोणी श्रीहरी जपे सदा हनुमंतरायने डोळे बंद केले जप चालू आहे राम 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 रामचंद्राने बरं का प्रसंग फार मोठा आहे हा प्रसंग तुलसी रामायणामध्ये आलेला नाही बरं का हा प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये आणि त्यावेळेला रामचंद्राने धनुष्याला बाण लावला आणि संधान साधलं आणि बाण सोडला हनुमंतरायावरती अहो देवाच्या गळ्यामध्ये हार भक्ताने टाकावं नेमका आहे देवाच्या गळ्यामध्ये भक्ताने हार टाकावा इथं रामचंद्राने जेवढे बाण मारले तेवढे हार येऊन पडायला लागले हनुमंतरायाच्या गळ्यात हा काही बाण तर गवताच्या काळी सारखे मोडून पडले तिकडं रामचंद्र म्हणाले मोठमोठे राक्षस मारले मी युद्धामध्ये आणि हनुमंताला काही का होत नाही त्यावेळेला सांगितलं हनुमंतरायाने बरं का हा अरे देवा अरे तू मारणारा तरी असेल पण तुझं नाम तारणार आहे ऐकताय ना तुम्ही तू मारणारा असेल या क्षणाला पण आमच्या मुखामध्ये तुझं नाम आहे आणि ते नाम आमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही आणि तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळणार हा है की नाही तुझ्या नामाचा महिमा तुला कळू शकत नाही तो आम्हाला कळणार भक्तांना तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघ श्याम तुझन कडे मेघ श्याम तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघ श्याम तुझन कडे मेघ श्याम तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा हे देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळू शकत नाही ऐकताय ना तुम्ही हा है की नाही म्हणून या ठिकाणी सांगितलं राम नाम कसं आहे सत्य आहे हा ज्याच्या मुखामध्ये राम नाम असेल मग रामचंद्र जरी मारायला आले तर काही फरक पडत नाही हनुमंतरायाचं उदाहरण इथं असं आहे हा है की नाही तेच म्हणजे सत्य आहे काय आणि सत्य जीवनात आलं पाहिजे जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य तो दिसत नाही देव मात्र सत्य आहे त्याचं नाम सत्य आहे आणि ते नाम म्हणजेच निर्गुण निराकार आहे
मी किती शब्द बोललो एकही तुम्ही पाहिले नसतील. शब्द पाहिले? जवळजवळ बसा. जवळ बसून जरी एकमेकाशी चर्चा करत बसलो आपण, नाम चिंतन करत बसलो, शब्द पाहता येईल ते. जेवढे शब्द निघले ना, राम 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 राम, राधे 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 रे, जय श्रीकृष्ण, काही तरी दिसले शब्द नाही 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 नाही. आणि तेच म्हणजे निर्गुण निराकार आहे. निराकार आहे आणि ते सत्य आहे. ते काय आहे? सत्य आहे. आणि देवाच्या नावाचा महिमा जो आहे ना, तो देवाला सुद्धा नाही कळत. रामचंद्रांनी एक वेळ जर वानरांच्या हातून दगड तरले ना, कशामुळे? राम नामाने तरले ना. राम लिहिल्यानंतर दगड तरले. मग देवाने काय केलं? आहे की नाही? राम नामाने दगड तरले ना, मग देवाने काय केलं? त्या दगडावर राम लिहिलं आणि एकटेच गेले. बरं, कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून एकटे गेले की कसे काय तरले असतील पाहायला. रामचंद्रांनी काय केलं? राम लिहिलं आणि दगड टाकला पाण्यामध्ये, समुद्रामध्ये बुडला. राम नाम परत लिहिलं, परत दगड टाकला, परत डुबला. जेवढे दगड टाकले ते रामचंद्रांनी, राम लिहून तेवढे पूर्ण आणि डुबले. रामचंद्र विचार करतात की आपल्या नामाने दगड तरले पण आपल्या हातून कोण तरत नाही. वानरांच्या हातून तरले आणि आपल्या हातून तरत नाही आपलं नाव लिहिल्यानंतर. मग आपल्याला कोणी पाहिलं तर नाही? अपमानच आहे ना एक प्रकारचा, आहे की नाही? जे दगड म्हणजे वानरांच्या हातून तरले, देवाच्या हातून तरत नाही, अपमान नाही तर काय, आहे की नाही? मग आपल्याला कोणी पाहिलं तर नाही असं मनामध्ये आलं. संशयन मागे फिरून पाहिलं तेव्हा हनुमंतराय तिथं मागे उभे होते. अरे हनुमंता, केव्हा आलास तू? म्हणे जेव्हा पहिला दगड टाकला तेव्हाच. म्हणे हनुमंता, असं का झालं असेल? म्हणे देवा सोपं चिंतन आहे. अरे तुमच्यापेक्षाही तुमचं नाम, आणि तुम्ही ज्याला सोडून देसाल ना, तुम्ही ज्याला सोडून देणार ना, तो डुबणारच ना, आहे की नाही? तुम्ही ज्याला सोडून देणार ना, तो डुबणारच आहे, यात काय शंका आहे की नाही? म्हणून राम नाम एक आहे, सत्य आहे. समर्पण म्हणजे लक्ष्मण आहे. जीवनामध्ये समर्पणही येणं गरजेचं आहे आणि ते सत्य सुद्धा येणं गरजेचं आहे. सत्य आणि समर्पण जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत जीवन रूपी यज्ञ हा पूर्ण होत नाही. आणि विश्वामित्रांच्या जीवनामध्ये सत्यही आलं, समर्पणही आलं आणि म्हणून तो यज्ञ पूर्ण झाला. सुभाऊ मारीच त्या ठिकाणी आले होते यज्ञ मोडायला. सुभाऊचा वध केला आणि मारीच मामाला जिवंत ठेवलं, कारण हा सुवर्ण मृग होणार आहे पुढे सीतामातेचं हरण करताना. तर त्यावेळेला याला जिवंत ठेवावं लागेल, कारण बोलिले वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. मग याला जिवंत ठेवायचं आहे, पण इथं जर ठेवला ना याला, हा यज्ञात बाधा आणल्याशिवाय राहत नाही. मग बिना टोकाचा बाण घेतला रामचंद्रांनी, बाणाचा टोक काढून घेतला, म्हणजे तो फाळ काढून घेतल्यानंतर आणि बिना टोकाचा बाण मारला याला, मारीच मामाला. बिंडू पारी बाण राम तेही मारा, बिंडू पार बाण राम तेही मारा, बिनु परबान राम तेहि मारा, बिनु परबान राम तेहि मारा, बिंडू पारी बाण राम तेही मारा, बिनु पारी बाण राम तेही मारा, बिनु परबान राम तेहि मारा, बिनु परबान राम तेहि मारा. शत जो जन का सागरी पारा, शत जो जन का सागरी पारा, शत जो जन का सागर पारा, शत जो जन का सागर पारा. मंगल भवन अमंगल हारी, तरव सुदशरथ अजिर बिहारी, मंगल भवन
मंगलहारी धरहु सुदशरथ अजीर बिहारी। आणि बिना टोकाचा बाण मारला, 7 समुद्र पार नेऊन टाकला, कुणाला? मारीच मामाला। आणि नंतर बाकीचे दैत्य लक्ष्मणाने मारले। आणि तिथं राम लक्ष्मण आणि विश्वामित्र निघाले। विश्वामित्रांनी सांगितलं रामचंद्रांना, रामा अरे जनकाच्या नगरीमध्ये जायचं आहे, तिथं धनुष्य यज्ञ आहे आणि तो धनुष्य यज्ञ पाहायला जायचं आहे आपल्याला। तो धनुष्य तुला तोडायचा आहे असं नाही म्हटलं, पाहायला जायचं आहे। आणि तिथून निघाल्यानंतर अहिल्या उद्धार केला। गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या शिळा झाली होती ना, तिचा उद्धार केला। शिळा होती आणि मनुष्य झाले। तिथून निघाले, पुढे गंगा लागली, त्या गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं। विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला सांगितलं, रामा लक्ष्मणा अरे ही गंगा जी आली ना, हे तुमच्या पूर्वजांमुळेच आली, भगीरथांमुळे। भगीरथ हा रामचंद्रांचे पूर्वज आहेत आधी। तिथून निघाले, मिथिला नगरीमध्ये आले आणि मिथिला नगरीमध्ये आल्यानंतर आता या ठिकाणी स्वदाच्या 3 कन्या, काल पहिला पण मेना, धन्या, कलावती, या तिघींना शाप होता की नाही मानव कन्या व्हाल, नंतर उशाप दिला होता ना, त्याचा एक मुद्दा सांगितला होता। मिथिला नगरीचा राजा आणि जनकाची पत्नी सुनैना, आणि सुनैनाच्या पोटी बरं का हो कोण येणार? आदिशक्ती येणार। सुनैनाला सांगितलं, म्हणजे या ठिकाणी धन्याला, की तू जनकाची पत्नी होशील, तुझ्या पोटी आई भगवती अवताराला येणार, अवताराला येणार, तिच्यामुळे तुला वैकुंठात जागा मिळेल असं सांगितलं होतं। आणि त्या जनकाची पत्नी सुनैना, बरं का, काय नाव तिचं? सुनैना, म्हणजे चांगले डोळे, चांगले नयन, नाही नाही, सुनैना, डोळे चांगले पाहिजे म्हणजे हा अहो दुसऱ्याचं चांगलं पाहणारे डोळे पाहिजे। दुसऱ्याचं चांगलं पाहिलं की आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही, है की नाही? दुसऱ्याचं चांगलं चिंतन करा, आपलं चांगलं होतंय, आणि दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं की तुम्ही कीर्तनात दृष्टांत पाहिला ना, तो मानसिक पापाच्या बाबतीमध्ये तिला मारायची होती कोणाची आई, आणि केली कोणाची आई, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी डोळे चांगली पाहिजे, सुनैना। आणि त्या ठिकाणी आई भगवतीने अवतार घेतला, तोही प्रसंग चला मागे। मी तुझ्या मरणाचं कारण बनेल असं सांगितलं होतं ना, मी तुझ्या मरणाचं कारण बनेल, कुणाला सांगितलं होतं? रावणाला। आणि त्या ठिकाणी रावणाच्या ठिकाणी प्रकट झाली आधी आई भगवती, प्रथमतः कन्या रूपाने। ज्योतिष्यकार आणि शास्त्रकारांनी सांगितलं, रावणाचे एक ज्योतिष्यकार मोठा आहे, रावण हा ब्राह्मण आहे, रावणाचा बाप ब्राह्मण आहे, पण दैत्य कुळातील आई आहे, म्हणून रावण ब्राह्मणही आणि राक्षसही असं सांगितलं। रावणासारखा कोणी भक्त नाही बरं का। रावणाचं चरित्र अहो त्याला धन्यता दिली संतांनी, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे। आणि सांगितलं की ही जी कन्या आहे ना, ही आई भगवती आहे, आणि तुझ्या मरणाचं कारण बनणार आहे। चांगलं ऐका, तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर माझ्या म्हणजे डोक्यात भरम नाही होणार तुमच्या, आणि माझ्या बोलण्यावर संशय घेणार नाही तुम्ही, है की नाही? हा, चांगलं बारीक ऐका। एका गावामध्ये मी रामकथा केली, आणि कथा झाल्यानंतर मग निघालो घरी जायला। तेवढ्यामध्ये एक बाबा जवळ आले, म्हणे जय हरी महाराज। म्हणलं जय हरी। म्हणे तुम्ही आपल्याकडे आलेच नाही। म्हटलं तुम्ही बोलवलंच नाही बरं का। हा, जाताना म्हणतात ना काही काही लोक असं, हा महाराज चालती नाही तर घरी काय है की नाही? हा, महाराज आमच्या घरी असाल का असं म्हणतात ना, तसं भेटलं ते। चला मग म्हणे महाराज हा रामकथा सुंदर झाली बरं का। म्हणलं बरं बरं। 7 दिवस ऐकली महाराज। म्हणलं बरं,
पण म्हणणे रामकथेमध्ये राक्षस नेमकं कोण होतं? हेच समजलं नाही म्हणे मला. राम राक्षस होता का रावण, हे कळलंच नाही. म्हणलं बाबा राम बी नाही तुम रावण बी नाही, एक तुम्ही नाही एक मीच आहे की नाही. म्हणजे 7 दिवस मी कथा सांगितली तर तुम्हाला माझं सांगितलं समजलं नाही आणि तुम्ही समजून घेतलं नाही बरं का. बारीक आहे का ती कन्या. आणि रावणाच्या मरणाचं कारण बनेल असं म्हटल्यानंतर, रावणाला कळल्यानंतर रावणाने सांगितलं हिला पुरून टाका कुठंतरी. रामकथेमध्ये भाग वेगळा येतो. ऋषी मुनींच्या रक्तापासून निर्माण झालेली सीता सांगितली. हा प्रसंग कशातला चालू आहे तेही भागवत पुराणामध्ये. आणि ती कन्या पुरवल्या गेली जनकाच्या नगरामध्ये. पण ती आदिशक्ती होती. ते का आपल्यासारखं होतं पुरवल्यानं जाईल. ती आदिशक्ती होते. आणि ज्या ठिकाणी ब्रह्महत्या घडते ना तिथं पाऊस पडत नाही. जे राज्य ब्रह्महत्या घडे आणि त्या ठिकाणी पर्जन्य न पडे, ते राज्य पर्जन्य न पडे म्हटलेलं आहे. पडील तर असा पडेल की नुकसान आहे की नाही. काही भागामध्ये पडणार नाही. हे कशामुळे घडून राहिलं हो आता हे. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात याला कारण कोण आहे? एक म्हणे महाराज देवाचं काही खरं नाही राहिलं आता. म्हणलं कसं भाऊ? म्हणे पहा बरं आता पावसाचे दिवस आहे का? आता पाऊस पडायला पाहिजे का पावसाळ्यात? म्हणे पावसाळ्यामध्ये म्हणे भंडारे करणे पडतात पाणी यासाठी, आणि उन्हाळ्यामध्ये. म्हणलं देवाचं काहीच चुकलं नाही गड्या, आपलंच चुकलं आहे की नाही. हो, देवावर रुसून उपयोग नाही कोणत्याही गोष्टीला. मनाला विचारलं पाहिजे आपण की आपण काय केलं आहे की नाही. तुका म्हणे वीरता देवा का रुसावे, मनासी पुसावे काय केले. मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे व्यर्थ देवा का रुसावे, मनासी पुसावे काय केले. आपल्या चुका आहेत. संतांनी आधीच सांगितलं वृक्ष वल्ली आमा. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं गोवर्धन पर्वताचं पूजन करा, पाऊस त्याच्यामुळे पडतो आहे की नाही. म्हणजे झाडं लावा आणि झाडं आता आपल्या जाहिराती देणं चालू आहे. लहान लहान झाडं लावा आणि मोठे मोठे आहे की नाही. जमील का ते? झाडं लावले गेले पाहिजे आहे की नाही. ज्याला अंगण आहे तिथं झाडं लावा, शेती असेल झाडं लावा. मी असं एका कीर्तनामध्ये सांगितलं, म्हणलं बा झाडं लावत जा. झाडं लावलं की बक्षीस भेटतं, लावत जा. 1 वर्षानंतर ते एक कीर्तनात आलं त्याच गावामध्ये. दुसऱ्या म्हणजे वर्षी कीर्तनाला गेलो. म्हणलं बा झाडं लावत जा, झाडं लावले की बक्षीस भेटतं. एक उभं राहिलं ना, म्हणे महाराज यांनी सांगायचं आता तुमचं ऐकलं होतं म्हणे मी मागच्या वर्षी कीर्तनात, झाडं लावले की बक्षीस भेटतं. मी झाडं लावले तर मला 6 महिन्याची सजा झाली. म्हटलं कोणते लावले? म्हणे गांजाचे. सांगा आहे की नाही. झाडं लावले गेले पाहिजे ना आहे की नाही. हे घडतं असं कशा करतात? त्यामध्ये अनेक प्रकारची ब्रह्महत्या आहे. ब्रह्महत्या काय एकच आहे का? नाही नाही नाही, लक्षात घ्या. हे दिवस कशामुळे येत चालले? बरोबर आहे की नाही. म्हणून आपल्याकडे विचार केला पाहिजे प्रत्येकाने. देवावर रुसून उपयोग नाही. देवाचं बरोबर आहे नियोजन. त्याचं नियोजन कसं चुकेल? अरे त्याचं जर नियोजन चुकलं असताना तर त्याची चूक काढायला सुद्धा जन्माला येऊ दिलं नसतं त्याने आपल्याला आहे की नाही. त्याच्या हाती होतं सर्व. जनकाच्या नगरामध्ये ती कन्या पुरवल्यानंतर, ती कन्या साधारण या आधी शक्ती आहे. तेव्हापासून दुष्काळ पडला जनकाच्या नगरीमध्ये. आणि दुष्काळ पडल्यानंतर 3 वर्ष लगातार दुष्काळ पडला. तुकोबरायांच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडला होता. असा पडला की स्त्री एक अन्न न करता नाही, असा दुष्काळ. शेतानंदजी आणि जनकाचे कुलगुरू आहे.
दशरथ राजांचे कुलगुरू वशिष्ठ, तसे जनकाचे कुलगुरू आणि सत्यानंदजी. आणि शतानंदजींनी सांगितलं, जनका अरे पाऊस जर पाडायचा असेल ना, प्रजा जर सुखी करायची असेल ना, या ठिकाणी धनधान्य पिकवायचं असेल ना, या ठिकाणी जनावरांना चारा जर हवा असेल ना, प्यायला पाणी हवं असेल ना, तर एक कर जनका, तुला यज्ञ करावा लागेल. यज्ञ केला की पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही, कारण यज्ञात भवन्ति पर्जन्य. यज्ञ केला की पाऊस पडतो. आणि म्हणून जनकाने त्या ठिकाणी नांगर धरला यज्ञाची जागा तयार करायला. बाकीचे लोकही होते, पण राजा असून जनकाने नांगर धरला, सोन्याचा नांगर. त्याला कारण आहे, कारण राजाने स्वतः नांगर आणल्याशिवाय यज्ञाची भूमी पवित्र होत नाही. नुसते बोटानं दाखवून नाही जमत ते. हा है की नाही. एखाद पंक्तीत उभं राहतो, पंक्तीत अय इकडे हे घे, तिकडे ते घे. हा आता कोणी कोणाचं ऐकत नाही, है की नाही. हो, सांगताना सांगणाऱ्यांना सुद्धा खाली वाकावून वाळावं एक दोन लोकांना, तेव्हा लोक ऐकू शकतात आपलं, है की नाही. आपण कोणाच्या घरी वाळणारच नाही, धावणारच नाही, सांगण्याचा अधिकार बी नाही, है की नाही. ऐ सांगायची पद्धत बी वेगळी ना. ते ऐ पाणी घे ना, दिसत नाही का तुला. हा आता एखादा ऐकतात लोक ऐकतात, ते बी म्हणतं मग तुला नाही दिसत का. हा है की नाही. हा तुझ्या जवळ बी तर आहे ना. हा वाढायला तसं आहे. स्वतः माणूस, अहो मोठा माणूस वाकला की लहाने वागतात, है की नाही. राजा जरी असेल जनक जे, पण जनकांनी काय केलं, स्वतःच्या हाताने नांगर धरला. आई साहेब जिजाऊंनी सुद्धा यज्ञ केला होता, तेव्हा हात स्वतःच्या हाताने नांगर आणला होता, तो सोन्याच्या फाळाचा. लक्षात घ्या, पद्धत आहे. आणि म्हणून जनकांनी त्या ठिकाणी नांगर धरला. हा म्हणजे नांगराचा फाळ लागल्यानंतर ती कन्या आली ना वरती पेटी. आता राजा कुठं नांगर हाणतो का. एखादा श्रीमंत माणूस असेल तोही काम करत नाही स्वतःच्या हाताने शेतामध्ये, घरचं काम नाही करत, बरोबर आहे की नाही. अहो श्रीमंत माणसं असतात तर फरशा पुसायला सुद्धा मासारखे लोक राहतात, बरोबर आहे की नाही. हा मग त्या ठिकाणी जनक नांगर आणीन का, त्याचं कारण हे आहे, यज्ञाची भूमी पवित्र करण्यासाठी. आणि त्या जागेवरती आल्यानंतर तो नांगर, आणि त्या ठिकाणी ती पेटी, ती मुलगी जशी पुरवली होती ना तशी वरती आली. लक्षात घ्या, म्हणजे एका नात्याने सीता मातेचं रावणाचं नातं काय सांगितलं. हा कन्या वरती आल्यानंतर जनकाने तिचं पालन पोषण केलं, म्हणून नाव काय ठेवलं तिचं, जानकी. काय नाव ठेवलं, जानकी. आणि नागराच्या फाळाच्या तोंडाला तर काय म्हणतात, शीत. काय शब्द आहे, शीत. आणि शीत लागल्यानंतर कन्यावरती आली, म्हणून नाव काय ठेवलं दुसरं, शीत लागल्यानंतर सीता, आहे की नाही. हा ते सीता. आणि तिचं पालन पोषण केलं जनकाने आणि सुनैनाने. ही कोण आहे, जिचं चरित्र आपण श्रवण करतोय, आई भगवती, ती त्या ठिकाणी प्रगट झाली, म्हणून चरित्र आलं या ठिकाणी देवी भागवतामध्ये. लहानशा वयामध्ये सीता असताना सारवायचं सांगितलं. पूर्वी फरशा बी होत्या दगडाच्या, पण काही ठिकाणी सारवल्या जायचं बरं का. हा देवघरामध्ये वगैरे पवित्र गाईच्या शेणाने. आणि सीतेला सारवायचं सांगितलं. आणि सीता सारवायला गेल्यानंतर जो धनुष्य होता की नाही, शिवजींचा धनुष्य परशुरामाकडे आलेला, आणि परशुरामाने जनकाकडे दिलेला. सारवायला गेली सीता. आतापर्यंत त्या धनुष्याखाली कोणी सारवलेलं नाही, कारण तो धनुष्य आणायला 1000 हत्ती लागले होते. हा धनुष्य का सामान्य आहे, 1000 हत्ती लागले होते धनुष्य आणायला. मग आतापर्यंत त्या धनुष्याखाली कोणी सारवलंच नाही, कोण उचलेल. पण या 6 वर्षाच्या वयामध्ये सीतेने डाव्या हाताने तो धनुष्य उचलला, सारवलं आणि ठेवून दिला. जनकाने येऊन पाहिलं, म्हणे सीते याच्या खाली कोणी सारवलं, म्हणे मी सारवलं. कसं सारवलं, उचलला धनुष्य, उजव्या हाताने सारवून टेकवला.
जनकाचं डोकं काम नाही करत. हा की आपली लहानशी सीता, पण एवढा धनुष्य जो 1000 हत्ती लागले आणायला, कुणाकडून हालत सुद्धा नाही, तो धनुष्य हिने एका हाताने उचलला. म्हणजे हे काही साधारण नाही. ही आई भगवती आहे. हा ही जगत जननी आहे. म्हणजे कुठंतरी निर्गुण निराकाराने सुद्धा अवतार घेतला असेल आई भगवतीच्या आज्ञेने. म्हणून धनुष्य यज्ञ ठेवण्याचं एक कारण आहे की एका हाताने धनुष्य उचलला ती आधी शक्ती आहे. आता धनुष्य जो उचलेल ते निर्गुण निराकार ब्रह्म, आणि यांची जोड घालायची, म्हणून धनुष्य यज्ञ ठेवला होता. हे कारण आहे. मिथिला नगरीमध्ये आले राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र. विश्वामित्र आणि रामचंद्र लक्ष्मण मिथिला नगरीमध्ये आल्यानंतर सामोरे गेले जनकजी. हा सिंहासनावरती बसवले तिघांना. विश्वामित्रांचे चरण प्रक्षालन केले, औक्षण केलं त्या ठिकाणी बरं का. पुष्पमाळ देऊन त्यांचा सत्कार केला. साधूचा आदर करावा हे तेव्हापासून सांगितलं गेलं. राम लक्ष्मण हे कोण आहे? विश्वामित्रांनी सांगितलं अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे ना, दशरथांचे पुत्र आहे. जनकाच्या मनामध्ये आलं की आपल्या सीतेसाठी हा सावड्या रंगाचा आहे ना, खूप छान आहे, पण दिसायला लहान आहे. धनुष्य यज्ञ याच्याकडून पूर्ण होणार नाही, आणि धनुष्य यज्ञ जो पूर्ण करेल त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाला टाकणार आहे. पण जर याने जर धनुष्य यज्ञ पूर्ण केला तर फार चांगलं होईल माझ्या सीतेसाठी. हा वर यज्ञ आहे आणि सासराही मिळणार आहे. तो कोण? अयोध्या नगरीचा राजा दशरथ. या ठिकाणी लक्ष्मण, रामचंद्र, विश्वामित्र, नंतर राम लक्ष्मण यज्ञाची जागा पाहायला जातात. म्हणजे नमस्कार करायला गेले धनुष्याला. तो तुटणार आहे ना आतून. धनुष्य कोणाचा आहे? शिवाचा आहे. आणि धनुष्य तुटेल म्हणजे अपमान होईल, म्हणून दर्शन घ्यायला गेले धनुष्याचा आधीच बरं का. म्हणजे गुन्हा करण्याच्या आधीच त्या ठिकाणी. नंतर फुलं आणायला गेले विश्वामित्रांसाठी राम लक्ष्मण. आणि फुलं आणायला गेल्यानंतर जनकाच्या वाटिकेमध्ये, आणि तेवढ्यामध्ये मुलीचा जर विवाह असेल तर मुलीला देवीच्या मंदिरामध्ये पाठवावं, ही परंपरा आहे. देवीच्या मंदिरामध्ये पाठवावं मुलीला, देवीची वटी भरावी तिच्या हातून. आणि देवीची वटी त्या मुलीच्या हातून भरल्यानंतर जर विवाह केला ना, तिच्या जीवनात कधी दुःख येत नाही. तिला जीव लावणारा पती मिळतो. सासू सासरे देर वगैरे सर्व चांगले मिळतात. म्हणून लग्नाच्या आधी मुलीला देवीच्या मंदिरात न्यावं आणि तिच्या हातून आणि देवीची वटी भरावी, ही पद्धत आहे. आणि सीतेच्या आईने सुनयनाने विचार केला की धनुष्य यज्ञ पूर्ण झाला की हिचा विवाह होणार, मग त्या आधी देवीच्या मंदिरामध्ये पाठवणं गरजेचं आहे. मग काही सीतेच्या मैत्रिणी आणि सीतेला आणि त्या मंदिरामध्ये पाठवलं देवीच्या. आणि ते देवीचं मंदिर कुठं आहे? जिथं राम लक्ष्मण आले की नाही वाटिकेमध्ये फुलांच्या, तिथंच ते मंदिरही आहे. जेव्हा राम आणि लक्ष्मण तिथं जातात त्याच वेळेला सीता तिथं येते. हा तेही अवसर सीता तह आई, तेही अवसर सीता तह आई, तेही अवसर सीता तह आई, तेही अवसर सीता तह आई. जननी गौरी पूजन जननी पटाई, गौरी पूजन जननी पटाई. मामा गौरी पूजन जननी पटाई. कोण तोंड माझा? गौरी पूजन जननी पटाई. गौरी पूजन जननी पटाई, गौरी पूजन जननी पटाई, गौरी पूजन जननी पटाई, गौरी पूजन जननी पटाई. तेही अवसर सीता तह
तेही अवसर सीतात आई, तेही अवसर सीतात है आई, तेही अवसर सीतात है आई. आणि राम लक्ष्मण त्या वाटिकेमध्ये येतात आणि थोडा आवाज देतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तेवढ्यामध्ये सीतामाता सुद्धा मैत्रिणीच्या सोबत त्या ठिकाणी आल्या. तेही अवसर सीतात आई आणि गौरी पूजन हा आणि जननी पटावी. आता जे मंदिर होतं तिथं ते मंदिर कोणाचं? आधी आई भगवतीचं. सीता कोण आहे? आई भगवती आहे की नाही? अहो धनुष्य जेव्हा तुटेल ना तेव्हा तोही अवतार रामाचा म्हणजे विष्णूचा अवतार. आणि ज्यांचा धनुष्य जे रागावणारे ते परशुराम म्हणजे विष्णूचे अवतार. त्याचे अनेक रूप आहेत है की नाही? चला. आणि सीतामाता आणि रामचंद्रांची भेट त्या ठिकाणी झाली. मनामध्ये सीतामातेने सांगितलं तुम्ही लवकर या, नाहीतर रावणासारखे येणार आहे तिथं. त्यावेळेला सांगितलं रामचंद्राने चिंता करू नको, धनुष्यज्ञ माझ्याशिवाय कोणी पूर्ण करणार नाही. आणि सीतामाता देवीच्या मंदिरामध्ये गेल्या. आज सीता पुकारे, सीता पुकारे, गौरी पुकारे, सीता पुकारे, सीता पुकारे, जानकी पुकारे, जानकी पुकारे, सीता पुकारे, सीता पुकारे, जानकी पुकारे, जानकी पुकारे. आके तेरे दरबार मैया खोलो दया की द्वार, खोलो दया दरबार मैया खोलो दया की द्वार, खोलो दया के द्वार, मैया खोलो दया के द्वार. सीता पुकारे, सीता पुकारे, जानकी पुकारे, जानकी पुकारे, सीता पुकारे, जानकी पुकारे, आके तेरे दरबार मैया खोलो दया की द्वार, खोलो दया के द्वार, मैया खोलो दया के द्वार. ऊंची चढ़ाई चढ़ कर आई, ऊंची चढ़ाई चढ़ कर आई, आई मैया तेरे सहारे, आई मैया तेरे सहारे. ऊंची चढ़ाई चढ़ कर आई, ऊंची चढ़ाई चढ़ कर आई हूँ मैया तेरे सहारे, आई हूँ मैया तेरे सहारे. सारी भगत तेरी आंखों की तारी, सारी भगत तेरी आंखों की
खोल दया के द्वार, खोल दया के द्वार मैया, खोल दया के द्वार, खोल दया के द्वार मैया, खोल दया के द्वार। आणि सीता मातेने गौरी पूजन त्या ठिकाणी केल्यानंतर धनुष्य यज्ञाला सुरुवात झाली. हे काही संपूर्ण रामकथा नाही येणार ना. रामकथा स्वतंत्र करू एखाद्या वेळेला, आहे की नाही? स्वतंत्र रामकथा म्हणजे पूर्ण चरित्र राहील. आणि धनुष्य यज्ञामध्ये अनेक देशाचे राजकुमार आले होते. त्यामध्ये काही सज्जन भी होते, काही आहे की नाही? आता लग्नाच्या मंडपात का म्हणजे सगळे एका विचाराचे असतात का? हा, काही काही तर अशी येऊन बसतात लग्नामध्ये की नरदेव नवरी इकडे राहते तर ते अक्षदा इकडे फेकतो, आहे की नाही? हो, राहतात की नाही? स्वतःच्या हातावरच्या अक्षदा घेत सुसत नाही त्याला, ते दुसऱ्याच्या हातातलं घ्यायला पाहतो.
मग दुसरा म्हणतो अरे पण माझा हात आहे ना तो, म्हणे मग माझा हात कुठं गेला, म्हणे तू पाहून घे, आहे की नाही. लोका प्रकारचे थोडी राहतात लग्नामध्ये, आहे की नाही. तसं त्या ठिकाणी रावणासारखे सुद्धा आलेले होते. दैत्यामध्ये का रावण हा एकच आला असेल का, नाही, अनेक. प्रत्येक राजाने त्या ठिकाणी प्रयत्न केले. सीतेशी विवाह होणार आहे ना, पण कुणाकडून धनुष्य हल्ला सुद्धा नाही, धनुष्य हालत सुद्धा नाही. अनेक ठिकाणी अनेक कारण सांगितले, पण खरं कारण सांगितलं लक्षात घ्या. रावण जेव्हा आला ना धनुष्य उचलायला, रावणाला धनुष्य उचलणं काही अवघड नाही, कारण 3 वेळा कैलास पर्वत त्याने उलटा पालटा केला होता. हा, कैलास पर्वत उचलून उलटा करणारा रावण पर्वत, त्याला धनुष्य ते पूर्ण करायला काय अवघड होतं. हा, पण धरती माता, नवरीची आई, नवरीच्या आईने विचार केला की याच्या हातून जर धनुष्य यज्ञ पूर्ण झाला, मग माझी सीता का मग तिथं पाठवायची रावणाच्या घरी. धरती मातेने धनुष्य पकडून ठेवला, धनुष्य पकडून ठेवला धरती मातेने. हा, म्हणून रावणाकडून तो उचलला गेला नाही. आणि त्यावेळेला सर्व राजे विचार करतात की 1000 हत्ती लागले होते आणि धनुष्य आणायला. मग 1000 राजे एकत्रित आले उचलायला धनुष्य. हा, सीतेची आई धरती माता म्हणते तुम्ही 1000 नाही 2000 राजे या, मी हालूही देत नाही धनुष्य. तुमच्यातला एक सिद्ध योग्य नाही माझ्या सीतेसाठी. हा, जास्तच जोर लावला, पकडून ठेवला, म्हणून हल्ला सुद्धा नाही. जनकाने त्या सभेमध्ये उभं राहून आणि आवाज दिला की या सभेमध्ये असा एकही शूरवीर नाही की जो धनुष्य यज्ञ पूर्ण करेल आणि माझ्या डोक्याला झालेला मुलीचा लग्नाचा ताप मिटवेल. जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत बाप गरीब असो का श्रीमंत असो, पण बापाच्या डोक्याला ताप असतो, आईच्या डोक्यालाही. हा, बरं, लग्न झाल्यानंतर ताप मिटेल असंही नाही. जर घर चांगलं निघलं तर ठीक, नाही तर वाईट निघलं तर, आहे की नाही. कारण प्रत्येक बापाची इच्छा असते की माझ्या मुलीसाठी होणारा पती आमचा जवाई हा कसा असावा, आहे की नाही. प्रत्येकाची इच्छा असते. तसं या ठिकाणी जनकाने विचार केला की एकही नाही माझ्या डोक्याला झालेला ताप मिटवणारा. त्यावेळेला लक्ष्मण शेषाचं अवतार उभं राहिलं, फनफन करायला लागलं ते, कारण शेष आहे ना तो. त्याने उभं राहून सांगितलं जनकांना, जनकजी या सभेमध्ये दशरथ नंदन हजर असताना तुम्हाला असे बोलणे शोभत नाही. अहो, आमच्या मनामध्ये जर आलं ना तर या पृथ्वीला आम्ही ठोकर मारून चेंडू सारखी उडवणार. अहो, आमच्या मनामध्ये आलं ना तर गवताच्या काडी सारखं आम्ही फुंक मारल्यानंतर धनुष्य उडवणार. असे कामटे आम्ही बालपणामध्ये किती मोडले. काय म्हटले कामटे. रामचंद्राला वाटलं तपलं आता हे. रामचंद्राने इशारा केला. हा, रामचंद्राने इशारा केला, पण रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा काही गोष्टी आपल्या आपल्यात राहू देत जाय गड्या दोन्ही, है की नाही. हा, लक्ष्मण रागावले पण रामचंद्राने इशारा केला, सांगितलं खाली बस. अरे तू गरजायचं काम केलं, पाऊस पाळायचं मी काम करेल. आणि भावाभावामध्ये असं पाहिजेच. हा, है की नाही. एक शांत पाहिजे आणि एक रागीट पाहिजे, नाहीतर दोन्ही शांत झाले
दोन्ही शांत झाले तरी लोक त्रास देतील आणि दोन्ही वाईट झाले तर मारतील, आहे की नाही? दोघं वाईट झाले तर काय होईल? म्हणून एक शांत आणि एक रागीट अशा जोड्या लावल्या रामायणामध्ये. रामचंद्र शांत आहे, लक्ष्मण रागीट जोडी. भरत ही शांत आहे, शत्रुघ्न रागीट. अयोध्या नगरीमध्ये दोघं ठेवले, एक शांत एक रागीट. दोघं रागीटनी पाठवले वनवासात आणि दोघं शांतही पाठवले नाही वनवासामध्ये. भरत आणि रामचंद्र जर वनवासामध्ये दोघं शांत आले असते तर शूर्पणखाचं नाक कोणी कापलं असतं? शूर्पणखाचं नाक कापायचं आहे, आहे की नाही? म्हणून लक्ष्मणाची जोडी त्या ठिकाणी लावली. बऱ्याच ठिकाणी प्रसंग आहे रामकथेमध्ये, स्वतंत्र रामकथा योगाला तपव आपण आता त्याच्यामध्ये, आहे की नाही? आणि या ठिकाणी लक्ष्मण शांत बसले रामचंद्राने इशारा केल्यानंतर. आणि विश्वामित्राकडे पाहायला लागल्यानंतर विश्वामित्र म्हणतात, रामा, अरे तुझ्याशिवाय धनुष्य यज्ञ कुणी पूर्ण करणार नाही, जनकाच्या डोक्याला झालेला मुलीचा ताप मिटवणार नाही. रामचंद्र सिंहासनावरून खाली उतरले, दिसायला लागले काहींना सिंहासारखे, उंच कड्याहून सिंह जसा उतरावा तशी दिसायला लागले. ऋषी मुनीचे डोळे जसं कमळाच्या फुलावरती भुंगे गुंजारा करतात तसे दिसायला डोळे, आणि त्या ठिकाणी भ्रमण करायला लागले. ज्याचा जसा भाव तसे रामचंद्र दिसायला लागले. भावे जैसा तैसा हरी आहे. आणि रामचंद्र धनुष्याकडे यायला निघाल्यानंतर सीतेची आई सुनैना दासीला म्हणाली, मोठमोठे योद्धे या ठिकाणी होते, बलवान होते, मोठमोठे राजकुमार, त्यांच्याकडून धनुष्य यज्ञ हल्ला सुद्धा नाही. तेथे हा लहानसा राजकुमार काय यज्ञ पूर्ण करते? तेव्हा दासी सुनैनाला म्हणाली, दासी रानी, तेजस्वी को छोटा मत समझना. सूरज जब निकलता है तो छोटा सा दिखाई देता है, लेकिन बाद में सब जगत का अंधकार नाईसा कर देता है. तो क्या हम सूरज को छोटा समझे रानी? मंत्र छोटा सा दिखाई देता है, लेकिन 33 कोटि देवता को वश में करने की शक्ति रखता है. तो क्या हम मंत्र को छोटा समझे रानी? 2.5 फुट का अंकुश बड़े से बड़े हाथी को वश में कर लेता है, तो क्या अंकुश को हम छोटा समझे रानी? अगस्ती मुनि घट से जन्म लेते हैं और सागर प्राशन कर लेते हैं, तो क्या हम अगस्ती को छोटा समझे रानी? तेजस्वी माणसाला कधी लहान समजायचं नाही. याच्याशिवाय धनुष्य यज्ञ पूर्ण होणार नाही, दासी म्हणाली. सुनैना म्हणाली, तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. साखर, बरं का, साखर तेव्हाही होतीच. आणि परमान आहेत त्याला तुकोबारायांचे सुद्धा काही, रोग जाये गुळ साखरे, रोग जाये गुळ साखरे तरी लिंब का प्यावे, आहे की नाही? साखर तेव्हापासून असो. साबण सुद्धा होते तेव्हा. नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबण, निंदकाचे तोंड साबणाची वडी, हे परमान दिलेले आहेत. म्हणजे होते की नाही तेव्हाही, असो. पण एवढंच आहे, स्वतःच्या हाताने करत असतील लोक त्यावेळेला तयार, आहे की नाही? आयुर्वेदिक काहीतरी, चला असो. आता मस्त आहे तर भेटतं काही बी, आहे ना? चला, काय विषय चालू आहे आपला? तुझ्या तोंडामध्ये साखर. निघाले रामचंद्र धनुष्य यज्ञाकडे आणि करायला यज्ञाकडे यायला लागले. सीता मातेने गणपती बाप्पांचा दावा केला. रामचंद्रांच्या हातून धनुष्य यज्ञ पूर्ण होण्यासाठी सीता मातेने आणि गणपती बाप्पाचा दावा त्या ठिकाणी केला. गाइये गणपती गजवदन, 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 गणपती गजवदन, गाइये गणपती गजवदन. शंकर
सुवन भवानी के नंदन भवानी के नंदन गाइए 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 गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन तुलसीदास गुरु जोरे स्वागत तुलसीदास करे जोरे बसहु राम सिया मानस मोरे बसहु राम सिया मानस मोरे मानस मोरे गाई 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 गणपति गजवदन गाई गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे 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 राम 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 हे राम 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 आणि गणपती बाप्पांचा धावा केला आदिशक्तीने त्याचे 3 कारण आहे. पहिलं कारण आहे 1000 हत्ती लागले होते धनुष्य आणायला आणि हत्ती आहे गणपतीचं काय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नमन केलं होतं की तुम्ही सहकार्य करा. एक कारण आहे कोणतंही चांगलं काम करायचं जर असेल तर आधी श्री गणेशाय नमः म्हणून. आणि एक कारण असं आहे की धनुष्य शिवजींचा आहे आणि तो शिवजींचा धनुष्य तुटणार आणि शिवजी रागावणार आहे की नाही. एखादी वस्तू जर आपण तोडली तर तो रागावणार ना. मग त्याच्यामध्ये जर गणपती बाप्पा जर सहकार्य करायला असतील तर शिवजी काय म्हणतील धनुष्य तुटल्यानंतर जाऊ द्या बा आपलं बी होतं त्याच्यामध्ये कार्ट आहे की नाही. म्हणजे दुसऱ्याच्या मुलाने खोडी केली ना की माणूस काय करतो स्वतःच्या मुलाने. उन्हाळ्याचे दिवस खेडेगावामध्ये एका ताईच्या मुलाने काय केलं एका मावशीच्या दारचा तो माठ नवा माठ उन्हाळ्यामध्ये माठ होतं पाणी काल आम्ही गेलो गुरुजी रामचंद्र भाऊ आम्ही ती कीर्तनाला गेलो कुंडला काय नक्षीबाज माठ पाहिले मी आम्ही भरणे घडे असे नक्षीबाज माठ हो आमच्या खानदेशात कुठेच पाहिले नाही मी. मला तर असं वाटायचं म्हटलं खाली उतरा एखादं घ्यास आता इकडं बरं का म्हटलं आता करा काय इतके डिझाईन बाग माठ होते हो वाजे वा. पाणी प्यायचं जाऊ द्या नुसतं पाहूनच ताण जाईल असे. मग एक मस्त नक्षीबाज माठ आणला एका मावशीने आणि अंगणामध्ये ठेवला. मस्त वृक्ष आहे ते अंगणामध्ये ठेवला आणि शेजारच्या एका लहान मुलाने काय केलं पहिल्याच दिवशी त्या बोवणी करून टाकली माठ फोडला. आता माठ जिचा फोडला ती काही बोलायला तयार नाही पण एक शेजारी नाली म्हणे पाना हे संस्कार काही म्हणायला जात त्याची आई भांडणाला म्हणजे गळ्यातच पडते भांडण करते. पूर्ण काम कंटाळलं असं वाटतं गाव सोडून जा सुरू केलं आणि ते काय कार्ट आहे का ते औकात्यात बी नेलं तर व्यवस्थित बसत नाही ते लग्नाला नेलं तर व्यवस्थित बसत नाही
पाहुणं बी गेलं तर कुठं टिकत नाही. पाहुणे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीला घरचे म्हणतात ते घरमालक तिथले की आता तुम्ही घरी जा. हा आम्हाला माहिती आहे, आमच्या जवळचे आहे, तुम्ही तरी सहन केलं. हा असं कार्ट दुसऱ्या दिवशी सांगतो तुम्हाला. आता हे जी बोलणारी होती, हा हिच्या मुलाने त्याच मावशीचा माठ नवीन आणला तर तो बी फोडून टाकला हिनं. हिच्या मुलाने जे बोलली होती आणल्या दिवशी तिच्याच मुलाने फोडला. आता ती घर मालक लागली ना बोलायला ते मावशी हिला, म्हणे बा काल माठ फोडला त्या मुलाने आणि आज माठ फोडला तुमच्या मुलाने, आणि चांगला माठ आणला होता, आता माठ किती कानायचे म्हणे, पहा बरं म्हणे, काही समजून सांगता नाही तुम्ही. त्या टायमाला ते ताई म्हणते जाऊ द्या ना ताई, तुमचा मुलगा काय माझा मुलगा काय, आणि लहान मुलगा काय देवरूप राहतं, आणि काल का राक्षस होतं का मग ते, आहे की नाही. पण आपल्या मुलाने खोड्या केल्या की त्या, आहे की नाही. तसं भोलेनाथ एका मुलाने काळ म्हणजे कुत्र, आता दृष्टांत आहे फक्त, कुत्र्याला दगड मारू नये रे. हा एका मुलाने दगड मारला आणि कुत्र मेलं, लहान असेल. मग त्याचा बाप ब्राह्मण बोकडे गेला, म्हणे महाराज माझ्या मुलाने कुत्र मारलं हो, मग आता काय करायचं. ब्राह्मण बोर्ड लगेच शास्त्र काढलं, म्हणे फार वाईट झालं, कुत्र मारणं चांगलं नाही, त्याचे परिणाम खूप वाईट होतील, ते भोगावे लागेल तुम्हाला, 7 पिढ्या भोगावं लागेल, कुत्र मारणं चांगलं नाही. आणि याच्यावर काही इलाज नाही का महाराज. आहे ना, तुम्हाला सोन्याचं कुत्र करावं लागेल. कशाचं. हा सोन्याचं कुत्र म्हणजे लहान का असे ना, एखाद्या पावशेराचं सोन्याचं कुत्र करावं लागेल, आणि एखाद्या ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. म्हणे मग कोणत्या ब्राह्मणाला, म्हणे मी दिसत नाही का तुम्हाला, बाहेर कशाला जाता का, आहे की नाही. मग ते बाबा राग राग घरी आले आणि त्या मुलाला म्हणाले, करे ओ बाळ्या, पहा बरं किती नुकसान झालं म्हणे, 2-3 एकर शेती विकणं पडेल म्हणे, आता सोन्याचं कुत्र घ्यावं लागते. तू कुत्र मारलं आणि प्रायचित्त म्हणून सोन्याचं कुत्र आता ब्राह्मण बोला दान द्यायचं आहे म्हणे, आणि किती रुपये लागतील म्हणे आता. हा मग त्या टायमाला त्या बाबाचा मुलगा म्हणतो, बाबा मार दे पैसे त्या ब्राह्मण बोकडून घ्या. म्हणे कसं काय, म्हणे मी तर एकच दगड मारला, पण त्या ब्राह्मण बुवाच्या मुलाने काठीने पूर्ण कुत्र मारलं. मी दगड मारला तेव्हा कुत्र मेलं नाही, काठीने त्या बाबाच्या मुलाने मारलं, अर्धे पैसे त्यांच्याकडून घ्या. याला वाटलं जमलं गड्या आता, म्हणजे चाल ब्राह्मण बुवाच्या घरी आले. दादा म्हणाले अर्धे पैसे द्या कुत्र्याचे, अर्धे पैसे तुमचे, अर्धे पैसे माझे, आणि तेही दुसऱ्या गावच्या ब्राह्मणाला ध्यान द्यायचं म्हणे, तुम्हाला चालणार नाही. म्हणे कसं काय. अहो म्हणे माझ्या मुलाने फक्त दगड मारला आणि तुमच्या मुलाने कुत्र काठीने पूर्ण मारलं, म्हणून अर्धे पैसे तुम्ही द्या. त्या टायमाला ब्राह्मण बुवा म्हणतात, थांबा मला परत शास्त्र पाहू द्या. आणि परत घेतलं शास्त्र पाहायला. मग ते दोघं मुलं उभे केले, ब्राह्मण बुवाचं ते, म्हणे करे कुत्र कोणत्या रंगाचं होतं. त्या टायमाला ते दोघी सांगायला लागले, म्हणे काळ्या रंगाचं होतं. ब्राह्मण बुवाने मंत्र बदल केला, अरे काळ्या रंगाचं होतं ना, मग आजच्या तिथीला काळ्या रंगाचं कुत्र मारलं तरी काही फरक पडत नाही, काही पातक लागत नाही, जा घरी. म्हणजे दुसऱ्याच्या मुलाने कुत्र मारलं तर आहे की नाही, पण स्वतःचा मुलगा त्याच्यामध्ये आला तर मोडती घेतली की नाही बाबाने. हा दृष्टांत जरी असेल पण सिद्धांत लक्षात घ्या. तसं धनुष्य तोडायला जर गणपती बाप्पा जर सहकार्य करायला असेल तर भोलेनाथ म्हणतील ना, हा आहे की नाही. जसं त्या मावशीने आधी म्हटलं तुमचं मुलगा काय माझं मुलगा काय, मोडती घेतील ना, आहे की नाही. काळा कुत्र मारलं काही फरक पडत, तसं मोडती घेतील ना. म्हणून गणपती बाप्पांना त्या ठिकाणी नमन केलं. हातामध्ये वरमाला आहे सीता मातेच्या. रामचंद्र त्या धनुष्यापर्यंत आले, आणि धनुष्यापर्यंत आल्यानंतर जे मूळ स्वरूप आहे आई भगवतीचं, आणि त्या आई भगवतीने विचार केला की रामाच्या हातून धनुष्य जर पूर्ण करायचं असेल तर याला आपली शक्ती द्यावी लागेल.
कारण आपली शक्ती दिल्याशिवाय धनुष्य हलणार सुद्धा नाही. तेव्हा आई भगवतीने आपली शक्ती रामचंद्रांना दिली. त्याला कारण आहे, कारण आई भगवतीच्या आज्ञेनेच हे सर्व अवतार झालेले आहेत. राम अवतार असेल, श्रीकृष्ण अवतार असेल, वामन असेल, कश्य असेल, मत्स्य असेल, वरा असेल, नरसिंह असेल, हे संपूर्ण अवतार कोणाच्या आज्ञेने झाले? आई भगवतीच्या. राम अवतारही कोणाच्या आज्ञेने? आई भगवतीच्या. आता धनुष्य यज्ञ जर पूर्ण करायचं म्हटल्यानंतर मग आपल्या शक्तीची गरज आहे ना. मग आई भगवतीने रामचंद्रांना आपली शक्ती दिली आणि त्यावेळेला तो धनुष्य यज्ञ रामचंद्राच्या हातून पूर्ण झाला. आणि धनुष्य बरं का, आणि रामचंद्रांच्या हाती येण्यासाठी तळमळ करतोय असेही प्रसंग आहे. आणि रामचंद्रांनी धनुष्य हाती घेतला आणि त्या ठिकाणी चालायला लागले आणि त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. आणि त्याचे 2 तुकडे केव्हा झाले कोणालाही कळलं नाही. परशुरामाचा प्रसंग आहे या ठिकाणी, पण रामकथेत इथं आलेला नाही. सविस्तर रामकथा एखाद्या वेळेला पाहू आपण त्या वेळेला. आणि नंतर पुढे सीतामातेच्या हातामध्ये वरमाला आहे आणि सीतामाता रामचंद्राकडे निघाल्या. मनामध्ये आनंदही आहे आणि लाजही आहे बरं का. नवरी मंडपामध्ये लाजते आणि आनंदही आहे, तसं मनामध्ये सीतामातेच्या लाजही आहे. लाजली 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 सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. लाजली सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. साक्षी भारती नम्य मंडपी जमली सारी थोर मंडळी. जमली सारी थोर मंडळी. हा उभी जानकी जनता जवळी. उभी जानकी जनता जवळी. हा घेऊन फुलांचा माळा. पाहुणी रघुनंदन सावरा. पाहुणी रघुनंदन सावरा. पाहुणी रघुनंदन सावरा. लाजली सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. आणि रामचंद्रांच्या जवळ आले. आणि रामचंद्रांच्या जवळ आल्यानंतर वरमाला टाकायला लागल्या सीतामाता. पण रामचंद्रांची उंची जास्त आहे, सीतामातेची उंची कमी आहे. हात पुरत नाही. आणि हात पुरत नाही, रामचंद्र झुकत नाही. हा विवाहाला थोडा विलंब झाला. काही सेकंद वाया गेले. काही सेकंद वाया गेले, वेळ टळली. हा तर त्यांच्या जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास आला. आपले घंटेचे घंटे वाया जातात, है की नाही. रामचंद्र झुकायला तयार नाही. लक्ष्मण म्हणाले, देवा झुका ना, आई साहेबांना वर मला टाकू द्या ना. रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा हा लग्नाचा मंडप आहे आणि लग्नाच्या मंडपात जो वाकला तो वाकला. हा काही सप्त्याचा मंडप आहे, पाया पडे जन येत नाही, मी वाकणार नाही.
लक्ष्मणाने विचार केला, तुम्ही जरी काही झुकत नसेल पण मला काही करावं लागेल, मनामध्ये विचार केला. आणि ज्याचा जसा स्वभाव असेल काही तो जात नाही, है की नाही. अंतरीचे धायन स्वभावे बाहेर. एक भिकारी नव्हती आणि त्या भिकारींचा मंत्र होता रोजचा एक, भाकर वाळव माय, भाकर वाळव माय. मग एक दिवस शिवजींच्या मंदिरात आली, शिवजींना प्रसन्न केलं, शिवजींना सांगितलं म्हणे मला एकदम सुंदर बनव आणि मला सुंदर बनव आणि एखाद्या श्रीमंताने माझ्या शिवा केला पाहिजे असं करा. भोलेनाथांनी तिला सुंदर बनवलं, सुंदर बनवलं आणि कलेक्टरची गाडी चालली होती, त्या कलेक्टरचा विवाह राहिला होता. कलेक्टरनं तिला पाहिलं आणि कलेक्टरनं तिच्याशी विवाह केला. भोलेनाथाची कृपा. आता आधी कोण होती ती? भिकारी. आता कोण झाली? कलेक्टरीन. आयती पदवी लागली ना, है की नाही. आयती पदवी. कलेक्टरची पत्नी, वायरमनची पत्नी, है की नाही. मास्तरची पत्नी, आयत्या पदवी लागता ना, है की नाही. आता वर्षातून एक कार्यक्रम येतो, तो नाव घ्यायचा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मकर संक्रांतीला वाण देतात ना ते, हा नाव घेतात की नाही. मग आता कार्यक्रम कोणाच्या घरी करायचा? चला बा कलेक्टर ताईच्या बंगल्यामध्ये, मोठी जागा आहे तिथं, मोठा हॉल आहे. सर्व कॉलनीतल्या महिला मंडळी तिथं आल्या आणि एकेकीने नाव घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एकाचं नाव सरदार होतं, सरदारची पत्नी येल होती तिथं नाव घ्यायला. तो सरदार वेळेवर घरी यायचा नाही, कुकडेही पडेल राहायचा, मला जास्त सांगता येणार नाही. मग त्याच्या पत्नीने सुरुवात केलं नाव घ्यायला. म्हणे चांदीचं हरण त्याला सोन्याचे पाय, चांदीचं हरण त्याला सोन्याचे पाय. सरदार अजून आले नाही, पिऊन पडली की काय. तेवढ्यामध्ये सरदार म्हणतात आलो ग, आज नाही पेल मी, व्यवस्थित आहे. मग आता कलेक्टरच्या पत्नीला वाटलं ही गरीबाची पत्नी असून ही जर म्हणते चांदीचं हरण आणि सोन्याचे पाय, आपण तर कलेक्टरची पत्नी आहे, तिने हरण घेतलं होतं तर हिनं हत्तीच घेतला कलेक्टरच्या पत्नीनं. आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली, चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे पाय, चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे पाय. आणि कलेक्टरची पत्नी नाव घेते भाकर वाळव. काय लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कलेक्टरची पत्नी जरी झाली तरी तिचा तो स्वभाव गेला नाही. ज्याचा जसा स्वभाव तो राहणार. अंतरीचे दायन स्वभावे बाहेरी, धरिताई परी आवरे ना. लक्ष्मणाची एक सवय होती रोजची. लक्ष्मणाने देवाच्या पाया पडावं आणि रामचंद्रांची सवय होती खाली वाकून उठवावं. लक्ष्मण पाया पडला की रामचंद्रांची सवय काय? खाली वाकायचं, आहे की नाही, उठा. लक्ष्मणाला वाटतं तुम्ही वाकत नाही का, हा वर मला टाकत नाही ना, तुम्ही वाकत नाही ना, मग मी पाहतो. आता रामचंद्रांच्या पुढे लक्ष्मण झुकले पाया पडायला आणि रामचंद्र खाली वाकले. अरे लक्ष्मणा, इथं नाही पाया पडायचं, खाली वाकले. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाने सांगितलं सीता मातेला, भाभी डाल दो, अब चिंता करने की जरूरत है की नाही. सीता ही भक्ती आहे, सीता ही भक्ती आहे. हा आणि रामचंद्र निर्गुण निराकार ब्रह्म, आहे की नाही. म्हणजे देव, देव भक्ती पुढे झुकेल की शंका आहे बरं का. पण देव भावा पुढे झुकल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही. भक्ती करत असताना काय पाहिजे? भाव. लक्ष्मण रामाचे कोण आहे? भाऊ. रामचंद्र झुकले, कोणापुढे झुकले? भावापुढे. रामचंद्र झुकले पण कोणामुळे? भावामुळे. देव झुकायला तयार नाही पण देव झुकला कशामुळे? भावामुळे. हरी देव भूलला भावासी, देव भूलला भावासी, देव भूलला भावासी, देव भूलला भावासी. सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठासी, सोडोनिया वैकुंठासी, देव
भूलला भावासे, देव भूलला भावासे, देव भूलला भावासे, देव भूलला भूलला भावासे, देव भूलला भावासे, देव भूलला भावासे, देव भूलला भावासे, देव भूलला भावासे. आणि इथपर्यंत आपण आलो. सीतामातेने लक्ष्मणाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली. पुढे सीतामाता रामचंद्र लक्ष्मण यांचा वनवास प्रसंग आहे. प्रसंग 10 मिनिटाचा राहील बरं का, पण पुढचा देवी भागवतामध्ये आलेला जो प्रसंग आहे हा, या ठिकाणी रामकथा कशा करता आली ते कारण आपल्याला पाहायला मिळणार. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये नवरात्र व्रत हे केव्हापासून सुरुवात झालं, प्रथम नवरात्र व्रत हे कुणी केलं हे आपल्याला